माझ्या व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तुम्हाला माहिती आहे आज काय काय झालं. पहिलं तर मी बऱ्याच दिवसांनी शूटवर आली आहे आणि लाडामध्ये मी खूप असं हेल्दी स्नॅक वगैरे घेऊन आली आहे. मग त्याच्या आजूबाजूला चटपटा चाट आणि त्याच्यात पण मला अशातही हे घेऊन आहे म्हणजे छोटा बाबूराव, लेडी बाबूराव मेरे को ये लेके आया. आज मला रील बनवून देत नाही ही आहे ना, ही मला रील बनवून देत नाही आणि मॅचिंग करायला जाते. ऍक्च्युअली मॅचिंग झाले म्हणून म्हटलं आता प्लीज करू नको, दोघी एकमेकींमध्ये मर्ज होऊन जाऊ. चालेल की वेगळं असायला पाहिजे की नाही. अक्की शुड लुक डिफरेंट, बाबूराव शुड लुक डिफरेंट. बाबूराव की स्टाईलच अलग आहे. आज मी खूप दिवसानंतर सेटवर आली आहे, खूप छान वाटतंय. आणि मग असं लाडामध्ये असं हेल्दी स्नॅक्स पण आणलेत आणि मला माझ्या सवयी खराब करण्यासाठी लेडी बाबूरावने हे पण घेऊन आली आहे की जेणेकरून हे तिला माहिती आहे सगळं मी खाणार एकटी बसून. आणि बघूया तर लेक काय करते ते बघूया. तर धिंगाणा कुठे असेल माहिती नाही. हॅलो, हाऊ यू? आय एम मस्त. बघा तुमचं माझी लेडी बाबूरावची हिना. हा तुझी आजी लेडी बाबूराव आहे ना? हा तुम्ही हुक स्टेप करू शकता का ती? काय? हो, हिचं जे साडी आहे ही जास्त चांगलं करू शकते. हा, तुम्हाला ते बघा ना. ओके बघते. चला दोघांनी प्रॅक्टिस करा. मला एखादी हुक स्टेप करायची असेल किंवा शिकायची असेल तर मी इतरांना पाहण्यापेक्षा मी माझ्या मुलीला पाहणार नाही का? अगं पण मी साडी नाही नेसली, तुला साडीत करायचं तरी. तू डान्स शिकव मला, मी करणार. ठीक आहे. ठीक आहे का? तुला ऑप्शन आहे का? माझ्या पोटचा गोळा आहे, 9 महिने पोटात वाढवलंय मी तुला. काही गोळा नाही आहे. गोळा आहे, बोळा नाहीयेस तू. गोळा गोळा आहेस. खाऊ घाल. गोळा खाऊ घाल ना मला. चल नक्की. कधी खायचं तुला गोळा? चालेल कधी पण तू बोल. मातीचा गोळा कोण खातं का? मी शिकवते आता. हा चला चला चला. आता मी डान्स करतो, शिकतो आणि मग तुम्ही आम्हाला बघा. हा नीली नीली अजून एक सीन झाला जिथे आम्ही चेंज केलेला आहे. हा आमचा मानव हाय कर. हाय आधी मानव. तर ह्या पक्क्याला काही कामं नाही आहेत. पक्क्या उगाच त्याला छेडतोय. हे बघ इथे आर्टिस्ट स्वतःची खुर्ची स्वतः घेऊन फिरतात. किती छान. आता टचअपची गरज आहे कारण खूप घाम आलेला आहे. साफ आहे ना खुर्ची? चकाचक ना. थँक्यू. हे आमचं पिंपळाचं झाड आणि हा आमचा पक्क्या. आता त्याचं शूटिंग संपलं की तो झाडावर बसतो एवढी रात्रीचा. जाण आहे ना, आमचा पक्या मॅडमच्या भाऊ. साडीचा रंग क्रीम आहे म्हणून क्रीम कलरची खुर्ची न देता थोडी डार्क म्हणजे त्याच्यावर मॅडम अधिक उठून दिसतील. एवढी सगळी जण काळजी घेतात. इतक्या दिवसांनी शूट करायचं म्हटलं ना तर थोडासा आळस तर यायलाच हवा आणि तो मला येतोय. मला खूप मनापासून असा आतून आनंदाच्या म्हणजे आळस येतोय. लेडी बाबूराव माझ्याशी बोलत नाही अशी करते, मग मला राग येतो. हे माझं नवीन ब्रश कलेक्शन. आता अर्धे ब्रशेस तर माझ्या पाऊचमध्ये गेले असतील, अर्धे आहेत. कमाल. अजून काय दाखवू? खूप दिवस झाले तुम्हाला भेटायचं होतं, भेटले. फायनली व्लॉग बनवायचा होता तो बनवलेला आहे. सेटवर आम्ही रिहर्सल पण तुम्ही पाहिलेली आहेत. आता तुम्हाला कळलं असेल की इतक्या दिवसांनी याला किती घाम गाळावा लागतो आम्हाला ते. आता मी तुम्हाला दाखवेन आमचा लंच. शेवटचा सीन आजच्या शूटचा. माझं झाला क्लोज, मॅडमचा क्लोज आहे. बॅकअप झाल्यावर फायनली आमचं पॅकअप झालेलं आहे. आम्ही निघालो आहोत. उजेडात आमचं पॅकअप झाल्यानंतर आमची एक वेगळीच मजा असते, खूप धमाल असते. इथे मीडिया आलेली आहे आणि मीडियाच्या गप्पा चाललेल्या आहेत आणि मी चालली माझ्या कारकडे, माझ्या बेबीकडे. सो बाय 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 बेटा. सो मी चालली आहे आता पॅकअप करून माझ्या घरी, माझ्या राणीकडे. राणीच्या माझी वाट बघते बिचारी. सो चला गाडीत बसूया आणि मग आपण गप्पा मारूया. बाय बाय. चलो पैकअप हो गया, अभी घर जाएंगे. पहिला आपला मारुती दादा. चला तर विमान कोलाहल होई, जय रघुवीर कहे सब कोई, जय श्रीराम. काही झालं तरी कार सुरू करण्याच्या आधी मंत्रोच्चार हा व्हायलाच पाहिजे.
इधर दिया उधर दिया इधर दिया उधर दिया. उडवला मी काय तू पिंपळाच्या झाडावर राहतो ना रे पक्या हा वडाच्या झाडावर राहू नकोस म्हणजे झालं. अशा प्रकारे आमचं पॅकअप झालेलं आहे. आम्ही निघतो. आशाताई आल्यात. आशाताई पाणी पाणी पाहिजे मम्मम पाहिजे. हे आपलं मम्मम बाबा मम्मम पाहिजे ना. सेटवरचीच एक बॉटल इथे कॅरी करायला लावली पण पाणी नव्हतं. चलो बहुत सारी चीज है हमारे पास हम बात करेंगे. चलो अब पैकअप हो गया है. से हाय हाय एंड बाय भी बोल दे हमें बातें करनी है ऐसे. चलो बाय बाय पीपल्स. हमें बहुत सारी बातें करनी है. टाटा. बाद में बात करते हैं उतरने के बाद. पॅकअप झाल्यानंतर घरी आल्यानंतर ममाज ड्युटी इज ऑन. आम्ही फिरतोय मस्त आणि आम्ही गार्डन मध्ये असे. कबीर हाय कर हाय कर हाय कर. कामातूनही मजा आली आणि आता घरी आल्यानंतर रिफ्रेश करायला माझं पिल्लू आहे. सो मूड अजून छान झाला आहे. मी माझा क्वालिटी टाईम माझ्या मुलाबरोबर सेलिब्रेट करते आहे. तुम्ही सुद्धा करा एवढंच सांगेन. ते बरं बाय बोल. बाय सगळ्यांना बाय बोल. बाय बाय. आता पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. बाय बोल ना. आखडू पोरगे माझं. चलो बाय बाय.